हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर नेहमी असेच छान राहा, नेहमी हसत राहा. मी मनीषा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मी आलेली आहे संभाजीनगरमध्ये माझ्या जाऊबाईंच्या घरी. म्हणजे खूप दिवस झाले मला यायचं होतं, तर मग आज म्हणजे मी परवाच्या दिवशी आले, पण खूप दिवस झाले माझं काही व्लॉग करणं होत नव्हतं. म्हणलं आज तुमच्यासोबत शॉपिंगचा व्लॉग कंटिन्यू करावा. तर हे बघा आमचं पूर्ण आवरून वगैरे झालं की तुम्ही बघू शकता पसारा वगैरे किती पडला आमचा सगळ्यांचा. तर माझ्या जाऊबाई इथे सिडको महानगरमध्ये राहतात. तर छान आहे त्यांचा फ्लॅट वगैरे. तर मी आता बरेच दिवस झाले आले नव्हते, तर मी आणि रियांश आलो होतो, कारण की हे बाहेरगावी गेले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण ताईंकडे जाऊया. तर मग मी इथे आली. तर आता आम्ही छान सगळेजण रेडी झालो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान साडी वगैरे घातली आणि आता आम्ही जातोय शॉपिंगला. इथे मोठा देवी म्हणून मार्केट आहे, तर तिथे आम्ही म्हणजे रियांशला सारे कपडे वगैरे घ्यायचे आहेत आणि थोडंसं परत अजून काहीतरी खरेदी करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच खरेदी वगैरे कशी काय, म्हणजे काय काय केली काय काय नाही. तर तुम्ही आता इथे बघू शकता. बघा आता हे आहे आमची राधिका, ही आमची अमृता, ही माझ्या जाऊची मुलगी आहे आणि ही माझ्या नंदेची मुलगी आहे आणि ही तिची छोटी बहीण आहे. आणि ही बघा ही आपली लाडकी रिया छोटीशी. तर आता आम्ही जातोय. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान आहे देवीचं मंदिर. आणि मी छान सगळं देवीचं खणनारळाचं सामान घेतलं, देवीचं ओटीचं, आणि देवीची ओटी भरली. तर खूप छान वाटलं मला. मी खूप दिवसानंतर देवीच्या दर्शनाला आले. तर 2-3 वर्ष झाले मी आले नव्हते. तर इथे तुम्ही बघू शकता खण आणि फुलं वगैरे घेऊन. आणि तिथे जवळपासच एक सेलचं दुकान होतं आणि आम्ही त्या सेलमध्ये गेलो. तर खूप छान छान कपडे होते सेलमध्ये आणि मी बघितले. तर रियांशसाठी म्हटलं घ्यावं काहीतरी. तर तिथे 100 रुपयेमध्ये 8 पॅन्ट होत्या. तर खूप छान होत्या त्या पॅन्ट. सूत वगैरे पण छान होतं. आणि मला खूप दिवसानंतर म्हणजे माझ्याकडे सँडल होती, पण म्हटलं एखादी घ्यावी. तर मग इथे मी सँडल वगैरे पण बघत होते, एखादी छान मिळते का. तर सँडल पण खूप छान रिजनेबल रेटमध्ये होत्या. तर मग म्हटलं घ्यावी एखादी आपल्याला. तर मग म्हटलं घेऊया. तर मग एक घेतली मी. तर इथे आता आमचं भाव वगैरे थोडंसं कारण की तिथे फिक्स रेट होता 300, 350, 250 असा. तर मग मी त्या दादांना म्हटलं की थोडंसं कमी वगैरे करा. तर खूप छान युनिक कलर होते सँडल वगैरेमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता मी रियांशसाठी शर्ट वगैरे बघत होते, पण मग असे काही एवढे व्यवस्थित शर्ट वगैरे नव्हते रियांशसाठी. आणि रियासाठी तर मुलीचे ड्रेस वगैरे तर इथे नव्हतेच. जे काही होतं ते सगळं जेंट्स आणि छोट्या मुलांसाठीच होतं. तर मग इथे मी रियांशसाठी फक्त पॅन्ट घेतल्या, त्या पण 100 रुपयेमध्ये 8. आणि सूत एकदम मस्त मिळालं आणि छान होत्या. तर मग मी घेतल्या. आता आम्ही इथे आलो आहोत साडीच्या दुकानात. मला म्हणजे बहिणी माझ्यासाठी साडी घेणार होत्या, आई गेल्यामुळे त्यांना माझ्यासाठी साडी घ्यायची होती. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललो घरी. आम्ही खूप सारी शॉपिंग केली. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा मी माझी पोत खूप दिवस झाले ओवलेली नव्हती, तर आता मी पोत पण ओवून घेतली. तर आता वाजलेले 9. तर आता आम्ही छान भेळ वगैरे खाल्ली. तर ही बघा माझी पुतणी राधिका. तर आम्ही दोघींनी मस्त छान भेळ एन्जॉय केली. खूप छान होती भेळ खरंच. संभाजीनगरचं पाणीपुरी आणि भेळ खूप छान असते, मला तर खूप आवडते. तर आता आम्ही चालू घरी. तर आता आमचा विचार आहे, कारण की आमचे जे दादा आहे मोठे, तर ते म्हणतात की आपण बाहेर जाऊया जेवायला. तर आता आम्ही चाललो बाहेर जेवायला. म्हणजे अजून काही नक्की नाही आहे. तर मग आता बघूया घरी जाऊन काय होतं काही नाही. तर इथे तुम्ही बघू शकता. बघा रियांश गाडी चालवतोय. हे बघा रियांश बसलेला आहे इथे. इथे अमृता, ही रिया, ही बघा नंदिनी बस खाली, ही बघा राधिका. तर मला खूप आवडतं संभाजीनगर. तर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या मला. तर ताईसाठी एक साडी घेतली, ताईला झाली मुलगी, तर मग ताईसाठी साडी घेतली.
आणि पिल्लूला ड्रेस घ्यायचा राहिला आहे, तर उद्या पिल्लूला ड्रेस घेईन. आत्ता साडी घेतली आणि मी पण माझ्यासाठी साडी घेतली. खूप दिवस झाली मी साडी घेतली नव्हती, तर मी पण माझ्यासाठी छान 1,500ची साडी घेतली. मला खूप आवडली ती साडी, सगळ्यांनाच आवडली खरं तर. आणि बघा मी अशी नवीन पद्धतीची पोत ओवून बघितली. मला म्हणजे आई गेली होती तेव्हा ती अशी गळ्याभोवती ओवलेली होती, मला नव्हती आवडली ती, पण मग तेव्हा काही करता नाही आलं. तर आता छान पोत ओवून घेतली मी. तर आता आम्ही चाललो घरी. तर आता आम्ही जाणार आहोत हॉटेलला, तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. तर आम्ही काही कुठे जेवायला वगैरे गेलो नाही, कारण की मग नंतर बेट कॅन्सल झाला आमचा जेवायला जायचा. तर आम्ही घरीच छान स्वयंपाक केला. बटाट्याची भाजी, पोळ्या आणि खिचडी लावली होती थोडीशी. आणि दादांनी बाहेरून जिलेबी आणली होती, कारण की उद्या आम्हाला जायचंय तर त्याच्यामुळे. तर मग आम्ही काही नाही, फक्त साड्यांची शॉपिंग केली आणि माझं मंगळसूत्र जे होतं ते ऊन आणलं होतं. तर तुम्हाला मी साड्या वगैरे दाखवते. तर ही बघा, ही आमच्या वहिनींची साडी आहे. आणि ही जी साडी आहे ही तुम्ही बघू शकता, फक्त 250 रुपयाची साडी आहे ही. तर खूप छान, मला खूप आवडली ही साडी. तर ही वहिनींनी घेतली मला. आणि ही तुम्ही बघू शकता, ही पण साडीच आहे, म्हणजे रेग्युलर यूज साठी घेतली मी ही. मला म्हणजे स्वस्त होती त्याच्यामुळे मग 1-2 जरा एक्स्ट्रा घेतल्या. हे बघा, ही बघू शकता तुम्ही. हे बघा, हे जे आहे ही अशी नेव्ही ब्लू कलरची आहे. रेग्युलर साठीच घेतली मी, म्हणजे 5-10 मिनिटं घालायची असेल तर. आणि ती जी माझी बहीण आहे, तर तिच्या घरी मला तिचं बेबी बघायला जायचंय, तर मग ही तिच्यासाठी घेतली. ही पण छान आहे साडी, बघू शकता तुम्ही इथे. आणि म्हणजे सगळ्यात म्हणजे आवडणारी गोष्ट म्हणजे मला शूज, म्हणजे हे मी पहिल्यांदा घेतले. तर तुम्ही बघू शकता, ग्रे कलरचे. काही नाही, फक्त 200 रुपयेमध्ये मिळाले आणि सेलमधून घेतले हे. कुठे कुर्तीवर वगैरे छान वाटतं, त्याच्यामुळे मग मी हे घेतले. असो थोडे म्हणजे कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तरच घालायचे. आणि दीदी रियांशला खूप असे पॅन्ट वगैरे लागतात, तर त्याच्यासाठी मग मी हे पॅन्ट वगैरे घेतली त्यांना. म्हणजे तसे खूप सारे आहेत त्यांना, पण म्हटलं असो, कारण की मुलांना किती कपडे वगैरे असले तरी कमीच पडतात, त्याच्यामुळे मग त्यांना हे घेतले. तुम्ही ते बघू शकता. आणि ही साडी त्या सेलमध्ये मी 1500 रुपयाला घेतली. तर तुम्ही हे बघू शकता, बघा किती छान आहे. तर ही साडी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मला खूप आवडली ही साडी. म्हणजे 1700ची साडी होती ही. तर मी खूप वेळ वेट केलं त्या ताईंचं, आणि त्यांना म्हटलं प्लीज मला 1500 रुपयाला तरी ही साडी द्या. तसं तर मी 1400 रुपयांनाच त्यांना म्हणलं होतं, पण त्या नाही म्हटल्या. पण म्हटलं ठीक आहे, कारण की वर्क वगैरे आहे ना याच्यावर, त्याच्यामुळे. पण मला ही साडी खूप आवडली आणि कलर पण खूप फ्रेश आहे. आणि याचं जे आहे टिकली वर्क आहे हे निघण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे मग मी ही घेतली. तर मला खूप म्हणजे खूपच आवडली ही साडी. तर तुम्ही पण बघू शकता किती छान पूर्ण वर्कची साडी आहे ही. तर काही नाही बस, आणि फक्त भाजीपाला आणला ताईंच्या म्हणजे घरी वगैरे. तर आम्ही हे साड्या वगैरे घेतल्या, तर तेव्हा आम्हाला 8:30 तिथेच वाजले, कारण की आम्ही घरी ऊन असल्यामुळे आम्ही थोडी उशिरा निघालो घरून. 6-6:15 वाजता, 6-6:15 वाजताच्या दरम्यान. आणि मग नंतर आम्ही साडीची वगैरे शॉपिंग केली, बाकी जास्त काही शॉपिंग नाही केली. आणि भाजीपाला बस. आणि आम्ही म्हणजे माझी पोत वगैरे ही अशी गळ्याभोवती होती ना, तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे ओवली मी ही पोत. तर खूप छान ओवली त्या काकूंनी. तर याला पण 200 रुपये लागले. तर मला खूप दिवसाची इच्छा होती अशी नवीन प्रकारची ओवायची, तर मग अशा प्रकारे ओवली मी ही पोत. तर आता बस फक्त साडीची शॉपिंग वगैरे केली आणि घरी यायला आम्हाला 9:15 वाजले होते. तर 9:15 वाजले होते. तर मग आम्ही आल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. आणि काही नाही, आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं. आमचं पुन्हा डिसमूड वगैरे झाला, आम्ही घरी स्वयंपाक केला आणि घरीच जेवलो. तर अशा प्रकारे शॉपिंग केली मी. म्हणजे चिखलीत वगैरे माझं जाणं होतच नाही खरं तर, कारण की हे दोघं असतात, हे दोघांना घेऊन जा वगैरे, आणि मग होतच नाही. मग इथे ताई वगैरे होत्या, राधिका होती आणि अमृता पण होती, त्याच्यामुळे मग ह्या दोघींनी त्या दोघांना खूप छान सांभाळलं आणि आम्ही छान शॉपिंग वगैरे केली. हे काही त्या साडीच्या मॉलमध्ये वगैरे आले नव्हते, अमृता आणि राधिका त्या कारमध्येच त्यांना घेऊन बसले होते. तर खूप छान वाटलं मला. संभाजीनगर तर प्रचंड आवडतं, खूप छान आहे संभाजीनगर. फक्त आमची एकच गोष्ट मिस झाली, ती म्हणजे पाणीपुरीची, ती नाहीच खाणं झाली आमची. तर आता आमची पूर्ण कामं वगैरे आवरले, आता वाजलेली रात्रीचे 11:30. तर तर तुम्हाला माझा शॉपिंगचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.